गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 रिव्हर्स घेत असलेल्या एसटी बसने दुचाकीस्वार बापलेकाला चिरडल्याची धक्कादायक घटना भंडारा येथील एसटी डेपोत घडली। या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। रोहित खेडकर वय वर्ष 30 आणि त्यांचा 3 वर्षाचा मुलगा रौनक खेडकर अशी मृतांची नावे आहेत। ही घटना 24 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यानंतर संतप्त नागरिकांनी डेपोमध्ये गर्दी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते। मिळालेल्या माहितीनुसार मृतक रोहित खेडकर हे भंडारा शहरातील चांदणी चौक कुंभारटोली येथील रहिवासी असून त्यांचा आरो प्लांटचा व्यवसाय होता। ते शहरासह एसटी डेपोतही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असत। नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी रोहित रिकामी झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी डेपोत गेले होते। यावेळी त्यांनी कधी नव्हे ते आपल्या 3 वर्षाचा मुलगा रौनक यालाही सोबत नेलं होतं। पण बसच्या दुरुस्तीच्या शेडमध्ये उभी असलेली एसटी बस क्रमांक MH40Y5676 रिव्हर्स घेत असतानाच रोहित आपल्या दुचाकीसह त्या बसच्या मागे उभे होते। मात्र बस चालकाला त्याचा अंदाज न आल्याने त्याने अचानक बस मागे घेतली। बसने दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफडत नेलं। हा प्रकार लक्षात येताच अन्य कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत काळाने झडप घातली होती। या भीषण अपघातात बापलेकाचा जागीच प्राण गेला। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरता शहरातील शेकडो नागरिक एसटी डेपो परिसरात जमा झाले। या अपघाताला एसटी विभागाचे कर्मचारी आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला। दरम्यान खासदार प्रशांत पडोळे यांनी सहकाऱ्यांसह डेपोत धाव घेत मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।